संभोग से समाधी ताक सविस्तर सारांश। ओशो भगवान रजनीश यांच्या प्रसिद्ध प्रवचनमालांपैकी संभोग से समाधी ताक हे सर्वात चर्चेत असलेले विचारांपैकी एक आहे। या प्रवचनामध्ये त्यांनी मानवी ऊर्जा, कामभावना, प्रेम, ध्यान आणि समाधी यांच्यातील संबंध स्पष्ट केला आहे। एक मानवी ऊर्जा म्हणजे काय? ओशो यांच्या मते प्रत्येक मनुष्याच्या शरीरात एक मूलभूत जीवनशक्ती असते। हीच ऊर्जा कामभावना म्हणून व्यक्त होते। ही ऊर्जा चुकीची किंवा पाप नाही, ती निसर्गाने दिलेली आहे आणि जीवन टिकवण्यासाठी आवश्यक आहे। समस्या ऊर्जेत नसून आपण तिला कसे समजतो आणि वापरतो यात असते। 2. समाजाने निर्माण केलेली भीती। अनेक समाज आणि धर्मांनी कामभावनेला पाप म्हणून दाखवले आहे। त्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते। यामुळे लोक स्वतःच्या शरीरापासून दूर होतात आणि मनात गोंधळ निर्माण होतो। 3. दडपशाही का धोकादायक आहे? ओशो सांगतात की जर एखादी भावना दाबली गेली तर ती नाहीशी होत नाही, ती मनाच्या आत खोलवर साठते, नंतर ती वेगळ्या प्रकारे बाहेर येते। यामुळे मानसिक तणाव, असंतोष आणि अस्वस्थता निर्माण होते। 4. जागरूकता हीच किल्ली। ओशो म्हणतात की कामभावना नाकारू नका, तिचे निरीक्षण करा, स्वतःच्या भावना समजून घ्या। जेव्हा एखादी गोष्ट जागरूकतेने पाहिली जाते तेव्हा तिचे रूपांतर होऊ लागते। 5. काम ते प्रेम। काम ही फक्त शारीरिक पातळी आहे, पण जेव्हा त्यात भावना, समज आणि आदर येतो तेव्हा ते प्रेमात बदलते। प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसून दुसऱ्या व्यक्तीबद्दलची काळजी आणि जिव्हाळा असतो। 6. प्रेम ते ध्यान। जेव्हा प्रेम खरे असते तेव्हा मन शांत होते। मन शांत झाल्यावर ध्यानाची अवस्था निर्माण होते। ध्यान म्हणजे वर्तमान क्षणात पूर्ण जागरूकतेने असणे। 7. ऊर्जा परिवर्तन। ओशो यांच्या मते मानवी शरीरात ऊर्जा केंद्रे असतात। जागरूकता आणि ध्यान वाढले की ही ऊर्जा हळूहळू वरच्या स्तरावर जाते। यामुळे मन अधिक शांत आणि आनंदी बनते। 8. समाधी म्हणजे काय? समाधी ही ध्यानाची सर्वात उच्च अवस्था आहे। या अवस्थेत मन पूर्ण शांत होते आणि व्यक्तीला स्वतःचे खरे स्वरूप कळते। अहंकार नाहीसा होतो आणि अंतर्मनात गहन शांतता निर्माण होते। 9. जीवन नाकारू नका। ओशो यांच्या तत्त्वज्ञानानुसार जीवनातील कोणतीही गोष्ट नाकारू नये। जीवन स्वीकारून, अनुभवातून शिकून आणि जागरूकता वाढवून मनुष्य आध्यात्मिक उंची गाठू शकतो। 10. अंतिम संदेश। काम ही ऊर्जा आहे, जागरूकतेने ती प्रेमात बदलते। प्रेमातून ध्यान निर्माण होते, ध्यानातून समाधीचा अनुभव मिळतो। त्यामुळे योग्य समज आणि जागरूकतेने मानवी जीवन अधिक शांत आणि अर्थपूर्ण होऊ शकते।